तुम्ही काय अर्बन नक्षल आहात काय? गोपाळ गणेश आगरकर, साने गुरुजी यांनी मांडलेले विचार महाराष्ट्रात मांडणं हा जर नक्षलवाद असेल तर होय, मी नक्षलवादी आहे. 3 शिव्या दिल्यानंतर 34 शिवी तो त्यावेळेस देतोय. त्यावेळेस मी त्यामध्ये पडलो. पण हर्षवर्धन सपकाळांना ही टिपू सुलतान बरोबर तुलना करायची गरज काय वाटली? महाराष्ट्रात टिपू सुलतान वादग्रस्त, कर्नाटकात टिपू सुलतान राष्ट्रपुरुष. ह्या भाजपाच्या दुटप्पीपणाचा बुरका हर्षवर्धन सपकाळांनी फाडला. तुम्हाला वाटतं काँग्रेस भवनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावा? तुम्ही आता जे टिपू सुलतानचं तुम्ही जे गुणगौरव केलेले आहेत, उद्याच्या काँग्रेस भवनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावा अशी मागणी तुम्ही करणार का? त्या चर्चेमध्ये मी शिवीची सुरुवात केली असेल तर दाखवून त्या राजकारण सोडतो. तर शिवाय देताना तो हा शब्द कसा काय आठवला? मी तो उच्चारू शकत नाही. आणि खाली बघ उजव्या कमरेला. पुण्यात जीवन फिरायचं असेल तर खाली बघ काय आहे. मी बघितलं उजव्या बाजूला काय आहे. त्याचं पिस्तल होतं. मी नाही हात उचलला, मी नाही हल्ला केला. दाखवा, तुम्ही बघा ते. मी स्वीकारलेली आहे हिंसा बाय चॉईस. तुम्ही सुरक्षेसाठी म्हणून घेतलेलं पिस्तूल आम्हाला दाखवून ठार मारण्याची धमकी देऊन 6 जण मारताय. हे कसलं शौर्य? हल्ल्यानंतर कोणाकोणाचे फोन आले? सोडल्यानंतर तो माध्यमांना बोलतोय की मी ते पिस्तूल वापरायला पाहिजे होतं. मोकाट फिरतोय तो, माध्यमांच्या समोर उभा आहे. मारल्याचा अभिमान आहे म्हणतोय. पिस्तूल वापरलं नाही, मी वापरायला पाहिजे होतं म्हणतोय. म्हणजे हे गुंडांना मोकळं दानच आहे. परवाच्या प्रकारानंतर जिम वगैरे जॉईन करायचं वाटतोय काय? नाही नाही नाही, माझं ते शारीरिक हिंसा आणि ते मस्क्युलर पॉलिटिक्स याच्यावर माझा विश्वास नाही. भाजपमधले मला आवडणारे प्रवक्ते आहेत अवधूत वाघ. शिंदे सेनेमधलं कोण आवडतं प्रवक्त्यांमध्ये? माफ करा. का? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये 2 दिवसांपूर्वी अशी एक घटना घडली की त्याच्यामुळं राजकीय एक खळबळ उडाली. आणि ती घटना होती भाजपचे समर्थक असलेल्या तुषार दामगुडे या कार्यकर्त्यानं काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावरती अगदी दिवसाढवळ्या हल्ला केला. या वादाचं मूळ कारण जे सांगितलं जातं आहे ते चर्चेमधलं, टी व्ही डिबेटमधलं जी काही विधान आलेली होती त्याच्यावरनं हा वाद उफाळला असं बोललं जातं आहे. आता या सगळ्या वादातील एक व्यक्ती हनुमंत पवार आज आपल्यासोबत आहेत. तुम्ही त्यांना अनेक टी व्ही चर्चांमध्ये ऐकलं असेल, अनेक भाषणांमध्ये पाहिलं असेल. एक महाराष्ट्रातला एक अभ्यासू प्रवक्ता, काँग्रेसचा एक अभ्यासू चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. आणि हा नक्की प्रकार काय घडला? हनुमंत पवार यांचं कुठं चुकलेलं होतं का? त्यांनी कशी काय भाषा वापरली होती का? त्यांच्यामुळे समोरच्यांना चिथावणी पडली? आणि एकूणच त्यांचा राजकीय प्रवास, या साऱ्याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. हनुमंतराव, तुमचं लेट्सअपवर खूप स्वागत. थँक्यू. तुम्ही काय अर्बन नक्षल आहात काय? मी म्हणजे अर्बन नक्षल ही टर्म्स भाजप संघवाले वापरत नव्हते. त्याच्या अगोदरपासून मी विद्यार्थी आंदोलनामध्ये, शेतकरी आंदोलनामध्ये आहे. मी ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी परंपरेची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. आणि 2012-13 पासून मी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहे. आता विद्यार्थ्यांच्या बाजूनं आंदोलन करणं, शेतकऱ्यांच्या बाजूनं आंदोलन करणं, सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करणं, सरकारचे जे प्रकल्प असतील त्याला विरोध करणं, किंवा तुकोबांनी ज्ञानोबांनी मांडलेला विचार, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, गोपाळ गणेश आगरकर, साने गुरुजी यांनी मांडलेले विचार महाराष्ट्रात मांडणं हा जर नक्षलवाद असेल तर होय, मी नक्षलवादी आहे. अच्छा. पण या नक्षलवादाचं दुसरं एक स्वरूप असं आहे की ते हिंसेकडे घेऊन जातं. आणि त्या हिंसाचाराचा अनुभव महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घेतलेला आहे. त्याच्याकडे नंतर येऊया. पण या तुमच्या विचारसरणीमुळे तुम्ही समोरच्याचा बाप काढला. तुम्ही ज्या टी व्ही चर्चेमध्ये तुम्ही जिथं विचार मांडायला पाहिजे होते त्या तुषार दामगुडे यांना तुम्ही थोडंसं शिवी वाचक काय शिवी दिली तुम्ही त्यांना. तर हे काय तुमच्या साने गुरुजी, गोपाळ गणेश आगरकर ही जी तुम्ही नावं घेतली त्याच्यामध्ये कुठं दिसतं शोभून, तेवढं मला सांगा. न्यूज 18 लोकमतच्या डिबेटमध्ये तुषार दामगुडे, मी आणि इतर मंडळी, त्यात भाजपाचे प्रवक्ते होते, पैगंबर शेख, नीरज साळुंखे अशी तटस्थ मंडळी होती. त्या डिबेटमध्ये शांततेनं 30 मिनिट चर्चा झाली. नंतरच्या 5 मिनिटामध्ये हा तुषार दामगुडे याची मांडणी करत असताना मी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो
त्या पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांना सूर्याजी पिसाळची अवलाद अशी शिवी दिली, टिपू सुलतानची अवलाद अशी शिवी दिली, बाजी घोरपडेची अवलाद अशी माझ्या प्रदेशाध्यक्षाला शिवी दिली. 3 शिव्या दिल्यानंतर 4थी शिवी तो त्यावेळेस देतोय. त्यावेळेस मी त्यामध्ये पडलो. माझ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष त्यांची प्रतिमा जपणं हे प्रवक्ता म्हणून माझं काम आहे. मी त्यासाठी प्रवक्ता आहे. लोकांवर हल्ले करण्यासाठी आणि भाजपामध्ये जाऊन सत्ता भोगण्यासाठी मी राजकारणात नाही. मी ज्या आयडियॉलॉजीला प्रतिनिधित्व करतो त्याच्या सगळ्या नेत्यांचा सन्मान राखणं हे माझं काम आहे, माझ्या पदाचं काम आहे ते. त्यानंतर मी टिपू सुलतानची अवलाद ऐकून घेतलं, बाजी घोरपडेची अवलाद ऐकून घेतलं, सूर्याजी पिसाळची अवलाद ऐकून घेतलं आणि मी इंटरफिअर करून तू पेशव्याची अवलाद आहे का तर तुम्ही 4 शिव्या देणार. तर एक त्याच भाषेत तुम्हाला प्रत्युत्तर दिल्यानंतर त्याला तुम्ही शिवी म्हणता. मी जर चर्चेच्या त्याच्या आधी एक शब्द आहे, मी जर त्याच्या चर्चेच्या आधी एक शब्द आहे ना, त्याच्या आधी एक शब्द आहे, बरोबर. ती शिवी आहे. बरोबर. जर तुम्ही माझ्या प्रदेशाध्यक्षाला तुषार दामगोडेच्या वडिलांच्या वयाचे आहेत हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार आहेत, महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, यांना 3-4 शिव्या देणाऱ्या माणसाला मी भाडकाव नाही म्हणायचं तर काय म्हणायचं सांगा तुम्ही. तुमच्या माझ्या वडिलांना पर्सनली जर कोण सूर्याजी पिसाळची अवलाद म्हणलं आपल्या तोंडातून ऑब्व्हियसली शब्द येणार आहे. तुम्ही मला पण ज्या हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानशी केली त्याच्यामुळे कोणाचे रक्त उसळेल ना. हा म्हणून शिवाय देता. मग रक्त भगतसिंग उसळलं कोश्यारी नाही, नाही, भगतसिंग कोश्यारीला रक्त नाही. भगतसिंग कोश्यारीला एक मला एक सांगा, जी तुलना केली ती तुम्हाला योग्य आहे का? त्याचं उत्तर तुलना नव्हतीच. काय तुलना आम्ही- नाही, तुलना नव्हती असं कोण म्हणतात? ते विधान आहे अजूनही आहे. अजूनही विधान आहे. तुम्ही ते विधान सांगा, ती तुलनाच होती. छत्रपती शिवाजी ती तुलना महाराजांपासून होती. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन जर टिपू सुलतान इंग्रजांसोबत लढले असतील तर त्यांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष स्वातंत्र्य लढ्याबद्दल मानायचं का नाही मानायचं? तो फोटो लावला पाहिजे. नाही आता हेच विधान होतं. हेच विधान होतं. मग हर्षवर्धन सपकाळांना कुणी माहिती दिली की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली होती? छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढले, टिपू सुलतान प्राणपणाने लढले. नानासाहेब पेशव्यांसारखं छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार इंग्रजांच्या मदतीनं मोडायला नाही गेले टिपू सुलतान. किंवा जो निजाम होता हैदराबादचा त्या निजामासारखं इंग्रजांसोबत नाही गेले टिपू सुलतान. किंवा जो आरकाटचा नवाब होता त्याच्यासारखं इंग्रजाला मॅनेज नाही झाले टिपू सुलतान. टिपू सुलतानांनी त्यांच्या भूमीच्या संरक्षणासाठी आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीव दिला. नाही, हिंदूंची कत्तल केली ते विसरले तुम्ही. मग नानासाहेब पेशव्यांनी श्रृंगेरीचा मठ तिथल्या पुजाऱ्यांना लुटून मारून लुटला. तुम्ही पेशव्यांना जा विचारणार आहात? विचारला. हिंदूंची कत्तल केली. विचारला. नाही, हिंदूंची कत्तल पुण्यामधले दलित हिंदू नव्हते ज्यांच्या गळ्यात गाडगं लावलं, ज्यांना खराटा लावला. बालाजी नातू जो युनियन जॅक खाली घेत होता हिंदू नव्हता. कोणावर अन्याय केले ते पेशव्यांनी. त्यामुळे मध्ययुगामधली लढाई ही तुम्ही आजच्या परिप्रेक्षामध्ये पाहून जर हर्षवर्धन सपकाळांना धोपटणार असाल तर सगळ्यांच्याच लढायांचा इतिहास निघल. पण हर्षवर्धन सपकाळांना ही टिपू सुलतान बरोबर तुलना करायची गरज काय वाटली? ते दोन्ही वेगळे विषय होते. टिपू सुलतानांचा फोटो एका राजकीय पदाधिकाऱ्याने उपमहापौरांनी त्यांच्या केबिनमध्ये लावला. असे फोटो सरकारी कार्यालयात लावण्याबद्दल त्यांना प्रश्न विचारला. अशा प्रतिमा सरकारी कार्यालयात असाव्या का नाही असाव्या? त्यावेळेस त्यांनी सांगितलं या राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा हे असाव्या. तुम्ही मुस्लिमांचं लांगून चालन करत नाही का? कसं लांगूल चालेल? मग याला काय म्हणतात? टिपू सुलतान टिपू सुलतान मी काय म्हणतोय, इंग्रजासोबत तुम्ही म्हणता लढताना- नाही टिपू सुलतान ही जी व्यक्ती आहे ही वादग्रस्त व्यक्ती आहे आणि काँग्रेसच्या वादग्रस्त व्यक्ती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला वादग्रस्त? शिवाजी महाराजांशी तुलना करावी कशी करू वादग्रस्त? नये कशी एवढं वादग्रस्त? राजकीय भान असू नये असं वाटत टिपू नाही का? सुलतान ही व्यक्ती वादग्रस्त आहे तर येदियुरप्पा टिपू सुलतानच्या जयंतीला टिपू सुलतानची टोपी घालून जातो, नव्हता वादग्रस्त? जगदीश शेट्टर बेळगावचे खासदार ते टिपू सुलतान जयंतीला लंबा चौडा भाषण देतात, टोपी घालतात टिपू सुलतानची, नव्हतं वादग्रस्त? M.K. मलकानी भारतीय जनता पक्षाचे 6 वर्षीय उपाध्यक्ष होते, राष्ट्रीय राज्यसभेत होते, पुस्तक लिहिलं टिपू सुलतानवर, नव्हते वादग्रस्त? ते सगळं सोडा. 11 वर्ष झालं मोदी साहेबाचं सरकार आहे ना, मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंडर शिक्षण खातं येतं ना. NCERTच्या पुस्तकामध्ये का नाही दिलं मग टिपू सुलतान वादग्रस्त आहे म्हणून? महाराष्ट्रात टिपू सुलतान वादग्रस्त, कर्नाटकात टिपू सुलतान राष्ट्रपुरुष. ह्या भाजपाच्या दुटप्पीपणाचा बुरका हर्षवर्धन सपकाळांनी फाडला. मग का माफी मागितली? माफी नाही मागितली. दिलगिरी काय व्यक्त केली? छत्रपती शिवाजी दिलगिरी काय व्यक्त केली? बुरखा फाडला तर दिलगिरी काय व्यक्त केली? नाही, टिपू सुलतानांचं जे हुतात्म्य होतं त्याच्याबद्दल थोडीच दिलगिरी मागितली म्हणलं का नाही? ती तुलना केली म्हणून थेट ती तुलना केली म्हणून दिलगिरी व्यक्त केली ना? महाराष्ट्रातल्या शिवभक्तांची
हा. दिलगिरी हर्षवर्धन सपकाळांनी व्यक्त केली. तुलना शिवाजी महाराजांच्या एकूण राज्य कारभाराशी हर्षवर्धन सपकाळांनी केली, असं जे चित्र भाजपानं उभा केलं, फडणवीस साहेबांनी उभा केलं, त्यांच्या मंत्र्यांनी आमदारांनी उभा केलं, त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या मराठी जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर माझा तो म्हणण्याचा उद्देश नव्हता. भाजपानं विपर्यास केला तरी कुणाच्या मनाला ठेस पोहोचली असेल तर दिलगिरी आहे, हा मोठेपणा आहे आमचा. भगतसिंग कोश्यारीला दिलगिरी मागायला लावली, श्रीपाद छिंदमला दिलगिरी मागायला लावली. तो काल श्रीपाद शिंदेला गुन्हा दाखल केला, त्याच्यावर काय झालं, प्रशांत कोरटकर जो भारतीय दाखल झाला त्याच्यावर, काय झालं, चार्जशीट दाखल नाही, वर्ष झालं गुन्हा दाखल झाला, सगळं झालं त्याच्यावर. चार्जशीट दाखल नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना शिवीगाळ खालच्या भाषेत करणारा, मासाहेब जिजाऊला शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकरला पोलीस संरक्षण आहे, चार्जशीट दाखल नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षानं शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आम्हाला प्रश्न विचारताना, हा भारतीय जनता पक्ष ज्या सावरकरांना प्राप्त संस्मरणीय म्हणतो त्या सावरकरांनी लिहिले ना काकतीय न्याय होता स्वराज्य म्हणून, काय मान्य आहे? त्याच पुस्तकामध्ये लिहिलं ना, छत्रपती शिवाजी महाराजांची शत्रूच्या स्त्रियाबद्दलची दृष्टी ही सद्गुण विकृती होती. मागायला लावणं माफी, जाळणार पुस्तक. भगतसिंग कोश्यारीनं रामदास नसता तर शिवाजीला कोण ओळखतो हे विधान केलं, पद्मभूषण दिला ना. महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंविषयी जो कोश्यारी बोलला मान्य आहे भाजपाला. कोरटकर, छिंदम, संस्कार भारती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना मातृ संघटना म्हणते भाजपाची. राहुल सोलापूरकर जे बोलला ते मान्य आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला, माफी मागितली, शिवरायांचा इतिहास याच्यावर भाजपवाल्यांनी बोलू नये, तो अधिकार गमावलाय त्यांनी. श्रीपाद छिंदम पण आजही उमेदवार आहे. पण हर्षवर्धन नाही, भाजप, मी काय म्हणतोय भाजपवाले बोलले, पण हर्षवर्धन सपकाळांनी अशी बोलायची गरज होती का? तुम्हाला काय वाटतं? टिपू सुलतानचा फोटो लावलेल्यानंतर वाद झाला आणि टिपू सुलतानचा फोटो असावा की नसावा, टिपू सुलतान फोटो लावला एमआयएम ने, जे तुमचे विरोध आहे, काय समर्थन करायची गरज काय होती? सरकारी कार्यालयामध्ये कोणाचा फोटो असावा नसावा ह्याच्यावरचा प्रश्न बुलढाण्यामध्ये पत्रकारांनी विचारला. हर्षवर्धन सपकाळांनी उठले बोलले भाषण दिलं असं नव्हतं. तर राष्ट्रपुरुषांचे फोटो लावायचा काही एक कायदा आहे, नियम आहे, कानून आहे. कोणाचाही उठून फोटो लावू शकत नाही. उद्या गोडशे काही जणांना वाटेल म्हणून लावू शकतात का नाही? तर तो फोटो लावल्यानंतर नगर विकास खात्याच्या अंडर जी काही मंत्री आहेत कोण, त्यांनी का नाही कारवाई केली? जर आम्हाला टिपू सुलतान तुम्हाला वादग्रस्त वाटलं तर का नाही एकनाथ शिंदे साहेब बोलले? महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहेत, का नाही गुन्हा दाखल केला उपमहापौर? ते का नाही बोलत? तुम्ही सेल्फ गोल काय केला असं मला विचारायचं. सेल्फ गोल काय केला तुम्ही? स्वतःच्या पायावर धोंडा पाडून काय घेतला? राष्ट्रपुरुषांचे फोटो लावण्याबद्दल समकक्ष फोटो असावे. आता माझ्या काँग्रेस भवन मध्ये समकक्ष फोटो आहेत. शिवाजी महाराजांचा फोटो आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, केशवराव जेदेंचा आहे, काकासाहेब गाडगीळांचा आहे, सरदार वल्लभभाई पटेलांचा आहे. ते एका ह्याच्यात लागलेले, त्या अर्थाने समकक्ष होतं. ते समकक्ष शिवाजी महाराजांचा इतिहास, टिपू सुलतानचा स्वातंत्र्याची प्रेरणा, हे फोटो लावायला हरकत नाही. तुम्हाला वाटतं काँग्रेस भवनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावा? तुम्ही आता जे टिपू सुलतानचं तुम्ही जे गुणगौरव केलेले आहेत, उद्याच्या काँग्रेस भवनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावा अशी मागणी तुम्ही करणार का? भारतीय जनता पक्षाने टिपू सुलतानचा गुणगौरव केला, टिपू सुलतानला बदनाम पण केलं त्यांच्या स्वार्थासाठी. आम्हाला फोटो लावून कुणाला खुश करायचं आणि फोटो नाही लावून कुणाच्या अंगावर जायचं, दोन्ही करायचं नाही. आम्ही नाही पडणार त्या वादात. मग आमचा मुद्दाच नाही. वादात पडले ना तुम्ही, आमच्या प्रदेशाध्यक्ष वादात पडले तुम्ही. आमच्या प्रदेशाध्यक्ष नाही, वाद भाजपाने निर्माण केला. आपण तुम्ही कशा आगीत तेल होतं? भारतीय जनता पक्ष एमआयएम फोटो लावला, सरकार भाजपचं होतं, तुम्ही का टिपू सुलतानची तुलना? राष्ट्रीय पुरुषांचे फोटो लावायचे का नाही आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय? राज्याचे प्रदेशाध्यक्ष एका पक्षाचे म्हणून त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. ते काढा म्हणले किंवा लावा म्हणले, दोन्ही हर्षवर्धन सपकाळाचा संबंध नाही. पण याच्यामध्ये शिवाजी महाराजांशी संबंध नाही जोडला. स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा ही या भारतामध्ये शिवाजी महाराजांपासूनच घेतली. अनेकांना असं वाटतं की टिपू सुलतान हे स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा असं वाटू शकतो, वादग्रस्त विषय तसा असू शकतो. काँग्रेसनं त्यांच्या दगड का मारला? त्यांच्या मताचा आदर आहे. आम्ही नाही गेलो तुम्हाला असं का वाटतंय म्हणून घरावर त्यांच्या मोर्चा घेऊन, 6 माणसं घेऊन त्यांना मारायला नाही गेलो. तुम्हाला असू शकतं ना वेगळं मत, पण म्हणून तुम्ही हर्षवर्धन सपकाळांनी समकक्ष फोटो लावायचं म्हणल्यानंतर राज्य अख्खं बीजेपीचं अंगावर आलं. मग जा ना तुम्ही त्या येदियुरप्पाच्या घरावर, जा ना जगदीश शेट्टरच्या घरावर. काँग्रेस भवनमध्ये तुम्ही टिपू सुलतानचा फोटो लावणार की नाही? टिपू सुलतान हे राष्ट्रपुरुष होते. एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये अजूनही तुमचा तो दावा आहे, अजूनही तुमचा दावा आहे की टिपू सुलतान राष्ट्रपुरुष? एनसीआरटीच्या पुस्तकात भारत सरकार सांगते ना. तुमचा दावा आहे? एनसीआरटीच्या पुस्तकात भारत सरकार सांगते. तुमचा दावा आहे? भारत सरकार सांगते, बदलायला सांगा, मी दावा बदलतो. भारत सरकारचं म्हणणं तुम्हाला अनेक पटत नाही, अनेक भारत सरकारी म्हणणं तुम्हाला आम्हाला हे पटतंय. ना एनसीआरटीच्या पुस्तकात टिपू सुलतान भारत पुस्तकामध्ये शिकवतो. 8वीच्या पुस्तकात एनसीआरटीचं पेज नंबर माहिती आहे? 8वा धडा. 8वा धडा. आपण त्याची खातरजमा करूया. मी दाखवली चॅनलवर, हा तर विषयच असू शकत नाही. ऑगस्ट 2025 टिपू सुलतानचा धडा एनसीआरटीच्या पुस्तकात समाविष्ट असलेली प्रत मी प्रिंट काढून माध्यमावर दाखवली. एम के मलकानींचं पुस्तक मी दाखवलं.
MK मलकानी कोण होते मी दाखवलं. उजव्या बाजूला बसलेले आहेत, उभे आहेत अटलजी, त्यांच्या डाव्या बाजूला उभे आहेत दीनदयाळ उपाध्याय, मध्ये मलकानी उभे आहेत. मलकानी लिहिते टिपू कसा हिरो आहे, आणि फोटो ट्विटरवर आजही उपलब्ध आहेत येदियुरप्पांच्या, जगदीश शेट्टरच्या. त्यामुळे टिपू सुलतान कर्नाटकात हिरो आणि महाराष्ट्रात विलन, याच्यावर तुम्ही खरं म्हणजे बीजेपीला प्रश्न विचारले पाहिजे. त्यांना आपण विचारूया. मग तुम्हाला जर एवढं टिपू सुलतानचा राग आहे, तुम्ही आता मागाशी जे वाक्य मला सांगितलं, टिपू सुलतानचा राग मला नाही. नाही सॉरी, टिपू सुलतानविषयी तुम्हाला काय जे वाटतं ते काय प्रेम म्हणू? टिपू सुलतानचा इतिहास आहे. टिपू सुलतानविषयी तुम्हाला प्रेम आहे? बिलकुल. या देशासाठी शहीद झालेल्या, इंग्रजाच्या गोळीला बळी पडलेल्या टिपू सुलतान बद्दल प्रचंड आदर आहे मला. अजूनही आदर आहे का नाही? बरं, ठीक आहे. मग मला असं पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. मग तुषार दामगुडे असं म्हणत होता की काय यांची अवलाद, त्यांची अवलाद, टिपू सुलतानची पण अवलाद, असं काहीतरी त्यांनी वाक्य प्रचार केलं. मग त्याच्यावरती काय का तुम्ही एवढे भडकले? अशी ही भाषाच नाही सार्वजनिक ठिकाणी बोलायची, बिलकुल भाषा नाही. तुम्ही ज्या महापुरुषाला मानता त्याची अवलाद असं जाहीर म्हणणं, बाजी घोरपडेला मानत होते का हर्षवर्धन सपकाळ? बजाजी निंबाळकरचं नाव घेतलं, मानत होते काय? सूर्याजी पिसाळचं नाव घेतलं, मानत होते काय? त्यामुळे तुषार दामगुडेच्या शिवीचं समर्थन कधीच होऊ शकणार नाही. त्याचा प्रतिवादच होऊ शकतो, जो मी केला. तुम्ही तेवढ्याच शिव्या द्याव्या, तुम्ही तेवढ्याच अवलादी म्हणाव्या जेवढं तुम्हाला सहन होईल. तुम्ही आम्हाला सूर्याजी पिसाळची अवलाद म्हणणार, तुम्ही आम्हाला बजाजी निंबाळकरची अवलाद म्हणणार, आणि तुम्हाला आम्ही पेशव्याची अवलाद म्हणले की वाईट का वाटलं? म्हणून म्हणूच नका, त्या भानगडीत जाऊच नका. आम्ही नाही जात त्या चर्चेमध्ये. मी शिवीची सुरुवात केली असेल तर दाखवून त्या राजकारण सोडतो. आम्ही नाही स्तर सोडत, पण आम्ही स्तर सोडायचा नाही. आम्ही डेकोरेम पाळायचा, आम्ही संसदीय भाषा पाळायची, आणि समोरच्याने आम्हाला शिव्या द्यायच्या. त्याच्या अगोदरच्या चर्चा काढून बघा कितीतरी. काँग्रेसच्या नेत्यांबद्दल अत्यंत विकृत भाषेमध्ये हाच बोललेला आहे. तुमच्याच माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या बघितलेल्या अनेक व्हिडिओ आहेत. त्यामुळं हा भाषेचा स्तर तुम्ही सांभाळावा, आम्ही सांभाळू, माध्यमांनी सांभाळावा. पण तो शिव्या देत राहणार आणि आम्ही त्याला काहीच प्रतिसाद द्यायचा नाही. मी शिव्या खायच्या असं तर तुम्हीही म्हणणार नाही. शिव्या देताना तो हा शब्द कसा काय आठवला? मी तो उच्चारू शकत नाही. हा, शिव्या असतात ना. त्यांनी जशा शिव्या दिल्या तशाच भाषेमध्ये युक्तिवाद दिला. आम्ही त्याच ज्या गावच्या बोली त्याच गावच्या बाबळी ना. एकीकडे तुम्ही साने गुरुजी म्हणणार आणि भेकडांची अहिंसा, भेकडांची अहिंसा मला मान्य नाही. गांधी म्हणले ना, मी भेकड नाही. त्या दिवशी नक्की खाली काय घडलं? मग पुढारीच्या ऑफिसच्या खाली काय? हे जे सगळं बोललो आपण, हे सगळं पुढारीच्या ऑफिसला घडलं त्याच्या 8 दिवस अगोदरचं बोलतोय आपण. हे ज्या दिवशी घडलं त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा हरियाणामधल्या शर्मा नावाच्या भाजपा माजी मंत्री आमदाराने केलेला अपमान हा चर्चेचा विषय. पुढारीमधल्या संपादकांच्या विनंतीला मान देऊन मी पुढारी ऑफिसमध्ये 5 वाजता पोहोचलो. 5 वाजता चर्चा सुरू होत होती. माझ्या अगोदर तुषार दामगुडे तिथे येऊन बसलेला होता. छान चर्चा झाली. 20 मिनिट चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर माझ्या प्रदेशाध्यक्षांचा मला चर्चेदरम्यान फोन आलता, घेता आला नाही. चर्चा झाल्या मी फोन लावला. तुषार दामगुडे उठून बाहेर गेला, आणि मग अर्ध्या 1 मिनिटाचं अंतर असेल, मी फोनवर बोलत बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला माझी गाडी होती. मी त्या गेटच्या उजव्या बाजूला फोनवर बोलत मी निघून जातोय. तुम्ही ते दाखवू शकता, बघितलंही असेल तुम्ही. मला मागून आवाज दिला, ए भाडकाऊ इकडे आहे. मी मागे बघितलं, त्यानं मला इशारा केला. इशारा केलेला दिसतो त्याच्यामध्ये 6 जण उभे आहेत तिथं. 5 जण एका बाजूला उभे आहेत आणि 6वा मी ज्या दिशेला जात होतो तिथे उभा होता. जवळ बोलावून, हर्षवर्धन सपकाळ तुझा बाप आहे का भाऊ आहे? त्याला शिव्या दिल्यास तुला का लागतात? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, का भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतोस? आणि खाली बघ उजव्या कमरेला. पुण्यात जिवंत फिरायचं असेल तर खाली बघ काय आहे ते. मी बघितलं उजव्या बाजूला काय आहे. पिस्तल होतं, तर दिसेल असं दाखवून असं शर्टवर केलेलं आणि पिस्तल. मी हसलो, म्हणलं हे खेळ नाही माझ्यासाठी. खेळ नाही म्हणल्यानंतर त्याला काय त्याच्या भावना दुखावल्या. पिस्तूलला त्याच्या खेळणं आहे मी म्हणलं, माहीत नाही. तो हिंसक झाला, चापट मारली. 6 जण होते, मारत होते मला. हल्ला होता, जीवघेणा हल्ला होता, बघितला सगळ्या महाराष्ट्राने. मी प्रतिकार केला हिंसेचा. ते मला शिकवलं गांधींनी. मी नाही हात उचलला, मी नाही हल्ला केला. दाखवा तुम्ही, बघा ते. मी स्वीकारलेली आहे हिंसा बाय चॉईस. नाही हल्ला केला, नाही आम्हाला हिंसा करायची. मारण्यानं प्रश्न सुटत नाहीत. कायदा नाही हातात घ्यायचा. करायचं होतं भांडण, बसायचं होतं डिबेटला. तुम्ही आज कसं मला प्रश्न विचारताय, विचारायचे होते, आम्ही विचारले असते. पण तो चर्चेचा स्तर याची अवलाद त्याची अवलादपर्यंत जाईल, आणि मग आम्हाला तू एकाची अवलाद का मानला, आम्हाला तुम्ही 4घाची अवलाद मानणार. आणि म्हणून तुम्ही माणसं गोळा करून, गुंड गोळा करून, ज्याच्यावर आधी गुन्हे आहेत असे लोक गोळा करून, तुम्ही सुरक्षेसाठी म्हणून घेतलेलं पिस्तूल आम्हाला दाखवून ठार मारण्याची धमकी देऊन 6 जण मारताय.
हे कसलं शौर्य? आणि शिवाजी महाराजांचं नाव घेत आहे ही लोक. पण त्यांनी नंतर हे बदललं की आता नंतरच्या मुलाखती येत आहेत दामगुडेच्या, तो म्हणतोय की त्याच्यामध्ये की तुम्ही पण चिथावणी दिली त्या मारहाणीच्या वेळेस. मी माझा फोनवर बोलत निघून जातोय, मला बोलावलं कुणी, घेरलं कुणी, मला मारलं कुणी, हे सगळं दिसतंय ना. आता काय त्याला मी काय म्हणलो, मी 3 वाक्य सांगितली, 3 वाक्य मला त्यानं बोललेलं आहे. त्याला मी शेवटच्या वाक्याला रिप्लाय दिला. हर्षवर्धन सपकाळ तुझा बाप आहे का भाऊ आहे, त्याला बोलल्यास तुला का राग येतो? भाजपच्या विरोधात तू का बोलतो? आणि खाली बघ उजव्या बाजूला, इथं असं खाली बघ, ही साईट वर केली, स्पष्ट दिसतंय शूटमध्ये. पण दामगुडेला अभिमान आहे की तुम्हाला मारहाण केल्याचा. दत्तूराम गोडसेला शेवटपर्यंत अभिमानच असावा गांधीला मारल्याचा, भेकडांचा अभिमान. मग का पिस्तूल जमा केलं तर घाबरला, मला संरक्षण द्या का म्हणला? कसला अभिमान आहे 6 जणांनी मिळून मला मारण्याचा? मग 1 to 1 होऊ द्यायचं होतं दामगुडेन मी. काय झालं असतं मग त्यांना अभिमान 1 to 1 असं काय झालं असतं? अभिमान त्यांना करायला अजून संधी भेटली असती, त्यांचा अभिमान जायज झाला असता. मला काय केलं असतं 1 to 1 मध्ये? काहीच नाही, प्रतिकारच केला असता. मला हिंसा करायची नव्हती, हे माझं चॉईस आहे, ही माझी राजकीय आयडेंटिटी आहे. त्यामुळे मी एकटा असतो आणि 6 जण असते. पण त्याला जो अभिमान बाळगायचा होता तो 6 भेकडांना घेऊन एकट्याला मारणे, याचा अभिमान कसा बाळगतो मला? ते योगायोग कोणाला होते, त्यांनी बोललेले नव्हते असं म्हणतोय तो. आता तो त्याला विचारा तुम्ही, त्याला विचारा. हिस्ट्री सीटर गुंड, भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी तिथं योगायोगानं आले होते. तुम्ही अनेकांना डिबेटला बोलवता, 6 माणसं पिस्तूल घेऊन येतात का लोक आणि बाहेर जाऊन मारतात का? असा योगायोग असतो. तर त्याच्या म्हणण्याला माझ्या लेखी अर्थ नाही. हल्ल्यानंतर कोणाकोणाचे फोन आले? हर्षवर्धन सपकाळांचा फोन मला चालू होता आणि ते ज्यावेळेस झालं तो मी ते बोलतायत तो कट केला मी. त्यांचे फोन सतत येत होते, हे चालू असताना त्यांचं, कारण आमचं बोलणं अर्ध राहिलं होतं. त्यामुळे हा हल्ला झाल्या पहिला फोन मी हा हर्षवर्धनजी सपकाळांना केला. पुढारी ऑफिसला मित्रमंडळ चौकात माझ्यावर हल्ला झालाय असं त्यांनी मला पहिला फोन तिथे पुढारीचे संपादक प्रसन्न जोशी यांचा आला. कारण त्यांच्या पुढारीच्या लोकांनी त्यांना माहिती दिली असावं की हे चूक झालं वगैरे. मी तिथेच उभा होतो. नंतर मोहनदादा जोशी आमचे काँग्रेस पक्षाचे, त्यांनाही मी ह्या घाईगडबडीत ट्राय केला, त्यांचा आला. भारत पाटील म्हणून आमचे हर्षवर्धनजी सपकाळ यांचे सहाय्यक आहेत, त्यांचा आला. शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे यांचा फोन आला. आणि अगदी 10व्या-11व्या मिनिटाला प्रशांतजी जगताप, अभयजी छाछेड, आमचे युवक काँग्रेसचे सौरभ आंबराळे, येण्याशिवायचा आमचा अक्षय कांबळे, अशी सगळी मंडळी आली तिथे. पोलीस आले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशनचे आले, ॲडिशनल CP मोहिते म्हणून ते आले. आणि त्यांचा दावा होता तुम्ही चला पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला. मी थांबलो. मी माझ्या आणखी 1-2 नेत्यांना फोन केले, ते नाव मी सांगणार नाही. आणि मला ते फुटेज ताब्यात घ्यायची मी विनंती तुम्ही पुढारी व्यवस्थापनाला करा, आणि ते घेतल्याशिवाय मी जाणार नाही इथून, तक्रार द्यायलाही नाही आणि मी हलणार नाही, मला हे फुटेज पाहिजे. कारण ते सगळं दारात झालं, मला माहीत होतं की ते मला ते त्याच्याशिवाय माझ्याकडे आधार नव्हता काय. आणि मग आम्ही फुटेज, आम्हाला पुढारी व्यवस्थापनाने सहकार्य केलं. पोलीस आले होते, मोहिते साहेब आले होते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. आम्ही सगळ्यांनी आमच्या फोनमध्ये ते फुटेज घेतलं आणि मग आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानं आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस ठाण्यात कशी वागणूक मिळाली? खूप छान. पोलिसांचं प्रचंड सहकार्य. 7व्या-8व्या मिनिटाला पोलीस होते. माझ्या पक्षाचे नेते कोण पदाधिकारी यायच्या अगोदर पोलीस आले होते. देवेंद्र फडणवीस यांचं गृह खातं चांगलं काम करते असं म्हणा की? माझं पूर्ण होऊ द्या. पोलीस आले, आम्हाला आत्मविश्वास दिला, पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मी जो म्हणतो तो जबाब लिहून घेतला, त्यात बिलकुल काही काटछाट नाही, काय नाही, सगळं लिहून घेतलं. तातडीनं कारवाई करतो असा विश्वास दिला. आणि मला काही कागद देऊन तपासणीसाठी, मला कारण माझ्या इथं जखम झालेली होती, दाताला लागलेलं होतं, छातीत लाथाबुक्यात, ससूनला पाठवलं. आणि 2-2.5 तास ससून हॉस्पिटलमध्ये गेले. आम्ही परत आल्यानंतर मात्र चित्र बदललं होतं पोलीस स्टेशन. भारतीय जनता पार्टीचे पुण्यातले नगरसेवक त्यांच्या 50-55 समर्थकाला घेऊन तिथं उपस्थित होते. आता दामगुडे म्हणतोय मी भाजपाचा नाही, पण भाजपाचा नगरसेवक ह्याच्यासाठी येतो. भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते याच्यासाठी पोलीस स्टेशनला 1-1.5 वाजेपर्यंत होते. त्याच्यानंतर आम्हाला उद्या आम्ही कारवाई करणार, ही तुमची FIRची प्रत, तिथली कार्यालयीन सोपस्कार होते, 1:30-2 वाजले आम्हाला. आणि FIRची कॉपी दिली, कलमं वगैरे सगळी लावलेली आम्हाला दाखवली. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला कळालं की त्याला बोलावलं, नोटीस दिली, सोडून दिलं. त्याचं पिस्तूल जप्त केलं आणि त्याला सोडून दिलं. अटक नाही झाली? अटक नाही झाली. कलमं कोणती लावलीत? मला कलमं माहीत नाहीत कोणती लावली ती, कारण मला
मी 2 दिवस मला प्रचंड त्रास होता. FIR माझ्याकडे आहे आता कलम. पण त्यांनी दंगल 6 जण होते म्हणून आम्ही दंगलीचं कलम लावतोय. शस्त्रास्त्रासंबंधीचं काहीतरी 30 कलम भारतीय दंडसंहितेचं ते एक लावलेलं होतं. जीवघेणी मारहाण असं लावलेलं होतं. माझे मेडिकलचे रिपोर्ट त्याला मला द्यायला सांगितले होते, ते जोडले होते आम्ही. तर मला गंभीर दुखापत झाली, दंगल झाली, बेकायदेशीर शस्त्राची काहीतरी कलम, ही कलमं त्यांनी लावलेली होती. पण त्यांना सोडलं. सोडल्यानंतर तो माध्यमांना बोलतोय की मी ते पिस्तूल वापरायला पाहिजे होतं. आता मला सांगा की मी पोलिसांच्या वागणुकीचं मला सुरुवातीला मिळालं कौतुक करू का? इतक्या गंभीर मला मारहाण केलेल्या 6 जणांनी मिळून आरोपींना सोडून दिला आणि तो पुन्हा मी ते पिस्तूल वापरायला पाहिजे होतं असं म्हणतोय. म्हणून मी पोलिसांचा धिक्कार करू? काय करू? मग काय पोलिसांना तुम्ही सांगितलं का परत? माझी जी फिर्याद होती तेच माझं सगळं म्हणणं आहे. मला आज सकाळी मला शिरसाट म्हणून API आहेत, त्यांचा फोन आलता की तुमचं आणखी काय म्हणणं आहे का, काय ऍड करायचंय का, किंवा ते वेगळं काय त्यांच्या तपासाचा भाग असेल. मी म्हणलं माझं जे म्हणणं आहे ते मी फिर्यादीमध्ये दिलेलं आहे आणि तुम्ही ते FIR मध्ये नोंदवलंय. पण त्यामुळे माझं याच्यापेक्षा वेगळं माझं काही म्हणणं नाही. आज त्यांनी फॉलोअप घेतला. नंतर सकाळी मला गुरव म्हणून हवालदार आहेत, त्यांनी सांगितलं की मला तुमच्या सुरक्षेसाठी अपॉइंट केले, कुठं येऊ सांगा. मला आज गंधारी एक पोलीस पण माझ्या सुरक्षेसाठी डिपार्टमेंटनं दिलेला आहे. अच्छा. पण त्याला सोडलं, त्याला अटक नाही केलं, त्याला कोर्टासमोर उभा नाही केलं, किंवा माझ्यावरचा तो जीवघेणा हल्ला 6 जणांनी मारणं आणि ते पिस्तूल दाखवणं हे पोलिसांना गंभीर गुन्हा असून अटक झाली नाही याचं काय? दबाव. भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं बोलणारी माणसं, भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी असलेली माणसं काँग्रेसच्या माणसाला मारतायत आणि सुटतायत. त्याच्या अगोदर 8 दिवसापूर्वी काँग्रेस भवनवर भारतीय जनता पक्षाची माणसं चालून गेली. काँग्रेसच्या गेटवर पोलिसांनी परवानगी दिली, दगडं घातली, लोकांची डोके फोडली आणि गुन्हे कुणावर दाखल केले? अरविंदजी शिंदे आमचे शहराध्यक्ष आणि अक्षय जैन आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष. आम्ही नाही चालून गेलो, आम्ही काँग्रेस कॅम्पसच्या बाहेर नाही गेलो, आम्ही दगड मारल्याचा एकही पुरावा पोलिसाकडे नाही. आमच्याच लोकाला दगड मारली. पोलिसांनी आरोपींना पळून जायला मदत केल्याचे CCTV फुटेज आहेत माध्यमात आम्ही बघितले. आमच्याच लोकांवर गुन्हे. इथेही आमच्या तक्रारीला काहीच दखल नाही. मोकाट फिरतोय तो, माध्यमांच्या समोर उभा आहे, मारल्याचा अभिमान आहे म्हणतोय, पिस्तूल वापरलं नाही मी वापरायला पाहिजे होतं म्हणतोय. म्हणजे हे गुंडांना मोकळं राहणंच आहे ना, आमचा आवाज दाबण्यासाठीची दहशतच आहे नाही. याच्यावर तुमच्या पक्षाने काय भूमिका घेतली? आमच्या पक्षानं शिष्टमंडळ, मोहनजी जोशी असतील, माझे गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, प्रशांतजी जगताप, अविनाशजी, दीप्तीताई चौधरी माजी आमदार, हे सगळे, चंदू शेठ कदम आमचे गटनेते, या सगळ्यांचं शिष्टमंडळ आमचं पोलीस आयुक्तांना भेटलं. गंभीर प्रकारे याचा तुम्ही पाठपुरावा केला पाहिजे. हे वातावरण पुणे शहर खराब करणार आहे, इथं हे चालणार नाही, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, अशी भूमिका त्यांनी घेतली. पोलीस आयुक्तांनी त्यांना आश्वस्त केलं की मी आता हे जे काँग्रेस भवनवर चालून येणं, डोकी फोडणं, प्रवक्त्याला रस्त्यात गाठून मारणं, हे असं होणार नाही, याची शाश्वती आमच्या शिष्टमंडळाला आयुक्तांनी दिली. आमचा यंत्रणेवर विश्वास आहे. पण यंत्रणेनं आमच्याच लोकांवर गुन्हे दाखल करायचे आणि आम्हाला मारलेल्या लोकांना मोकळं सोडून द्यायचं, हे लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही. घरनं पत्नीचा काय काळजी करणारा फोन? मोठ्या भाऊ, माझी वहिनी, माझा भाचा इथंच होता, पुतण्या इथंच आहेत, कुटुंबीय घरचे असे सगळे. त्यांना माहीत आहे मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे, आक्रमक भूमिका घेतो आणि घरच्यांना माहीत आहे की कधी ना कधी याला त्याची किंमत चुकवावी लागणार आहे. माझे विचार काय आहेत, मी कसा राहतो, बोलतो, कुटुंबियांना माहीत आहे. त्यामुळे त्यांना धक्का बसला, आश्चर्य पण वाटलं, त्यांना काळजी वाटली, घाबरलेले आहेत ते. पण विश्वास आहे, यंत्रणेवर विश्वास आहे, महाराष्ट्रातल्या जनतेवर विश्वास आहे. मला पहिल्यांदा सोडवायला अनोळखी ठिकाण होतं माझ्यासाठी, एका दैनिकाचं, माझ्या ओळखीचं तिथं 1-2 लोकांशिवाय कोण नव्हतं. तर निखिल करंदीकर नावाचा पुढारीचा कॅमेरामॅन, तो मला मारायला सुरुवात झाली, 4-5-6 जण मला मारतायत म्हणल्यानंतर पहिल्यांदा तो पुढे आला. त्याला काय कायद्यानं बंधन नव्हतं वाद सोडवणं, किंवा तो काय याचा काय तो बघत बसू शकला असता. पण निखिल हा मला 10 वर्षापासून ओळखतो, 10-11 वर्षापासून. त्याला माहीत आहे मी कोण कसा. मला वाजवायला निखिल करंदीकर आला. महाराष्ट्रात मी रस्त्याने फिरताना सुद्धा अनोळखी माणसं मला नजरेत सांगतात की आम्ही तुमच्यासोबत आहे, भेटतात, बोलतात. हजारो फोन आलेले सामान्य लोकांचे. महाराष्ट्रातली जनता मला माहीत आहे, ते आम्हाला एकटं नाही सोडणार. बरोबर. तर अशा वेळेस काय म्हणजे कुणी मदतीला, म्हणजे कोणत्याही विचार असला तरी जायला पाहिजे असं अनेकांना वाटतं आणि ते बरोबरच आहे. पण याच्यामध्ये हनुमंतराव, तुम्ही काँग्रेसकडे कसे काय ओढले गेले? काय तुमचं म्हणजे काँग्रेसच का निवडला? मी विद्यार्थी चळवळीमधला कार्यकर्ता, पत्रकारितेचं शिक्षण घेतलेला, पत्रकारिता केलेला माणूस आहे मी. 3-3.5 वर्ष पूर्ण वेळ पत्रकारिता केली मी.
2014ला मोदी सरकार आले यायच्या एक वर्षभर अगोदर भारतीय जनता पक्षाचं जे एकूण काही देशातलं वातावरण होतं आणि मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं राजकीय भूमिका ह्या संघ भाजपाच्या विरोधी हे मी विद्यार्थी चळवळीपासून शिकलो. कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं केडर केलेला मी कार्यकर्ता, नरेंद्र दाभोळकरांच्या विवेक वाहिनीचा मी विद्यार्थी कार्यकर्ता. त्यामुळं मला जातीमध्ये भांडण लावणारे, धर्मात भांडण लावणारे, मध्ययुगीन काळाचं आकर्षण असलेले आणि संविधान, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल आकस असलेली माणसं मला आवडत नाही. त्यामुळे मला भारतीय जनता पक्ष किंवा इतर कोणता पक्ष आवडायच्या ऐवजी मी विश्वजितदादा कदम युवक काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये 2014च्या मला आठवत नाही पण 2014च्या ह्याच्यामध्ये मी युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झालो. युवक काँग्रेसचा प्रवक्ता पुणे जिल्ह्याचा, नंतर मराठवाडा किसान काँग्रेस शेतीमातीतला असल्यामुळं किसान काँग्रेसची मला जबाबदारी भेटली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रवक्ता नानाभाऊ पटोले साहेब असताना आणि आता हर्षवर्धन दादा असताना बाळासाहेबजी थोरात, हर्षवर्धनजी सपकाळ, बंटी पाटील साहेब, यशोमतीताई, पृथ्वीराज बाबा आहे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मधुकर चव्हाण साहेब ज्येष्ठ नेते मराठवाड्यातले तुळजापूरचे, ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काँग्रेसमध्ये 2014 पासून जबाबदारी घेऊन आणि त्याच्या अगोदर वर्षभर कार्यकर्ता म्हणून असा मी सक्रिय आहे. ओके. पण अनेकांना असं वाटतं की काँग्रेस आता काही सत्तेत वगैरे येत नाही, कशासाठी आपण जायचं, काय त्या पक्षामध्ये तर कार्यकर्ते मिळत नाहीत, उमेदवार निवडून येत नाहीत, मुळात उमेदवारच मिळत नाहीत, आले तर निवडून येत नाहीत, काय काँग्रेसकडे असं सध्या थांबावं असं का वाटतंय? दोन गोष्टी आहेत की माध्यमांमध्ये काँग्रेसबद्दल दाखवलं जाणारं चित्र आणि वस्तुस्थिती ह्याच्यावर माझं वेगळं विश्लेषण आहे. आणि पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला की आता काँग्रेसमध्ये काय आहे, तर ते सत्तेसाठी पक्षात जाणं आणि राजकीय भूमिका घेणं हे माझ्यासाठी व्यभिचार आहे. राजकीय भूमिका ह्या समाजाच्या हितासाठी घ्यायच्या, ह्या आपल्या भूमिकातून कोणाला तर न्याय मिळावा म्हणून घ्यायच्या आणि तो न्याय विरोधात असल्यासही मिळवून आपण देऊ शकतो. म्हणून अनेक शेतकरी आंदोलनं मी काँग्रेसच्या बॅनरखाली केली. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची आंदोलनं मी माझ्या सहकाऱ्यांसोबत काँग्रेसच्या बॅनरखाली केली. किंवा समाजामध्ये ज्या मी भूमिका आता समाज माध्यमांमध्ये आणि वृत्तवाहिनीवर ज्या भूमिका मांडतोय ह्या भूमिका मी शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, मध्ययुगीन भारताचा वारकरी इतिहास, शिवाजी महाराजांचा इतिहास मांडतो. त्याला सत्ताच असली पाहिजे आणि आमदार खासदारांनीच आपल्याला घेऊन आणि सभागृहात असलं पाहिजे, नॉट नेसेसरी. मग एस एम जोशी साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रानं स्वीकारलं नसतं, कॉम्रेड श्रीपाद अमृत डागे यांचं नेतृत्व स्वीकारलं नसतं आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी इंग्रजांसोबत ज्यावेळेस भांडत होती, सत्तेत होती काय, निवडणुकाही होत नव्हत्या अगोदर. तर नंतर प्रांतिक निवडणुका आल्या, नंतर असेंब्लीच्या निवडणुका व्हायला लागल्या. निवडणुकीमध्ये नसताना मोतीलाल नेहरू उभा राहिले ना रस्त्यावर. राजेंद्र प्रसाद यादव निवडणुकीतून नाहीत नेता झाले, सत्ता दृष्टीपथात पण नव्हती, इंग्रज जातील का नाही जातील हे पण माहीत नव्हतं. ज्यावेळेस बारडोलीचा सत्याग्रह झाला शेतकऱ्यांचा, गांधीजी लढत होते, त्यांच्यासोबत असलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांना सत्ता पाहिजे होती का सत्ता येणार म्हणून गेले होते. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर लढणं, हां सत्ता असेल तर अधिक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो, कारण त्या सत्तेकडे संविधानाने दिलेले अधिकार आहेत. पण त्याच संविधानानं लोकांसाठी भांडण्याचे अधिकार दिले ना विरोधी पक्षाला. म्हणून तर विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे महाराष्ट्रात, सत्ता नाही त्याची. किंवा प्रदेशाध्यक्षाचं आमचे बोलले तुम्ही ऐकवता, आम्हाला तुम्ही दाखवता, हे कशाचं आहे? तर विरोधामध्ये लोकांचे प्रश्न मांडायची धमक असते, ती पेस असते, ती घेण्यासाठी आम्ही आहेत काँग्रेस. सध्या नवीन काय वाचलंय? मी हिंसेचा प्रतिकार म्हणून डॉक्टर गणेश देवींचं पुस्तक आहे, पद्मगंधा पब्लिकेशनचं. आणि दुसरं पाकिस्तान का मतलब क्या, हे श्रीधर लोणींचं, राजहंस प्रकाशनचं, हे दोन पुस्तकं सिमिलर चालू आहेत. आणि तिसरं पुस्तक महाभारतावर डॉक्टर गणेश देवींचंच, पद्मगंधा प्रकाशनचंच महाभारतावरचं एक पुस्तक आहे. अशी दोन गणेश देवींची आणि एक श्रीधर लोणी यांचं सध्या चालू आहे. बाकी वाचन तर आपला प्राण आहे, आत्मा आहे. जिथं पोचलो, इथं मी शेतमजुराचा मुलगा आहे गावखेड्यातला, 7 पिढ्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला माझा मोठा भाऊ आणि नंतर मी, त्याच्या आधी कोणी नाही, इथपर्यंत पोचलो वाचन. ओके. परवाच्या प्रकारानंतर जिम वगैरे जॉईन करायचं वाटतोय काय? नाही, माझं ते शारीरिक हिंसा आणि ते मस्क्युलर पॉलिटिक्स याच्यावर माझा विश्वास नाही. मी विद्याबाळांना मानणारा माणूस आहे. मस्क्युलॅरिटी आणि ते पुरुष सत्ता आणि ती मारधाड वगैरे असलं काही, ते 56 इंची छाती वगैरे, मला त्याच्यावर शक्ती ही आत्म्यात असते, अंतरात्म्यात.
ते डोक्यात असते, ते हातात आणि असं नसतं काही. नाही तर गांधीजींसारख्या किरकोळ माणसाला इंग्रज घाबरले नसते ना, अख्खा देश त्या माणसासोबत उभा राहिला नसता. पण त्याला आजकाल शांबळू म्हणतात, म्हणजे असं थोडंसं. ते भाजपानं केलेलं नरेटिव्ह आहे ते. भाजपानं आमचं नरेटिव्ह असं आहे की 56 इंचाची छाती म्हणून सत्तेत येणं आणि चीनचे सैनिक घुसल्यानंतर त्याला प्रत्युत्तर न देऊ देणे, याला शांबळ म्हणतात आम्ही. आता आमचे लालबहादूर शास्त्री असे किरकोळ होते, पण शिजफायर नाही केला अमेरिकेला घाबरून. तुम्ही ते लालबहादूर शास्त्री वगैरे ते ठीक आहे, पण महाराष्ट्रातले एकही काँग्रेस, महाराष्ट्रापुरतं पुण्यापुरतं बोलूया, असं वाटतं की काँग्रेस लढतच नाही असं वाटतं. ते असं दाखवणं मीडियाचं सध्याचं एक आवडता छंद आहे. कसला छंद? निकाल सांगतो, आम्ही कशाला दाखवू? जी वस्तू तीच सांगतोय. बरोबर. बजा आहे का, 11 वर्ष भाजपा सत्तेत आहे, निरंकुश सत्ता आहे, सगळे फोडून झाले आमचे, पक्ष बी फोडून झाले, नेते बी फोडून झाले. सगळ्या निवडणूक यंत्रणांपासून, पोलीस यंत्रणांपासून ते काही प्रमाणात न्यायालयापर्यंत सुद्धा आमचे आक्षेप आहेत. एवढं सगळं असल्यानंतर सुद्धा 1000 पेक्षा जास्त नगरसेवक नगरपालिकेला आले ना आमची. कशी नाही म्हणता काँग्रेस? कमी पडू, किती पैकी आले? कमी असू, किती पैकी आले? कमी असू, मी तेच सांगतो, कमी असू, तुमच्या अपेक्षेपेक्षा नक्की तेच कमी म्हणणं आहे ना. असू. महानगरपालिका सांगतायत ना, आम्ही थोडं आमच्या मनाचं काय आहे ना अडचणीत पक्ष. मी बिलकुल म्हणणार नाही की 2 नंबरचा पक्ष माझा काँग्रेस आहे, बिलकुल नाही. पक्ष अडचणीत आहे, जनाधार कमी होतोय, पण म्हणून दिसत नाही, लढत नाहीत लोक, असं नाही. लढली ना लोक. नाना पटोले साहेब लढले ना भंडारा गोंदियामध्ये, विश्वजित कदम साहेब सांगलीमध्ये लढले ना, अमित देशमुख साहेब लातूरमध्ये एकट्याने खिंड लढवत आहेत, बंटी पाटील साहेब अख्ख्या महायुतीला 2-3 मंत्री आहेत, 5-7 आमदार आहेत, लढतायत ना एकटे. विजय वडेट्टीवार साहेब खणखणीत आवाज आहे ना. आमच्या वर्षाताई गायकवाड मुंबईमध्ये, त्यांच्यातच हिंमत होती ना. मुंबई झोपडपट्टीमधला जो प्रकल्प अदानीच्या घशात घातला, काँग्रेस लढली ना. असे बेटावरती लढणार, बियाची कणसं आहेत, बेटावर असेल ना. अशोकरावांसारखे मैदान सोडून गेलेले असतील, विखे पाटलांसारखे मैदान सोडून गेलेले असतील, तर त्या जागा भरायला वेळ लागणार आहे. तेवढी स्पेस द्या आम्हाला. तुमचे केस पांढरे होईपर्यंत ती स्पेस भरलेली असेल का? नाही, 2029ला काँग्रेसचं सरकार असेल महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या जनतेवर माझा विश्वास आहे. आणि भारतीय जनता पक्ष रोज ज्या प्रकारे दंडेली करतोय, कुठं आहे कृष्ण आंधळे? ड्रग्जचं रॅकेट, माझ्या तुळजापूरचा नगराध्यक्ष ड्रग्ज विकणारा आरोपी आहे. त्याने तर ड्रग्जचं रॅकेट उघड आणलं का? उघड केलं? अच्छा, तुमचा दृष्टिकोन आहे. आमच्यासाठी तो ड्रग्जमधला आरोपी पॅरोलवर सुटून आलेला आहे. तुम्ही बघा त्याच्याकडे, तसं काय म्हणतो केलं असं म्हणतात ते म्हणतात की ना. त्यानं दांगुडे पण म्हणतो ना माझ्यावर आनंद पवार हल्ला करणार होता, तसं तो ड्रग्जचा तो पण म्हणतो की मीच आणलेला आहे. त्यामुळे ते त्यांच्या नरेटिव्हला कोण. महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्गात दंडेली होते. महाराष्ट्रामध्ये भावांतर योजना फडणवीस साहेब देतो म्हणले होते. 31,000 कोटीची फडणवीस साहेबाची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही दाखवली. 31,000 कोटी रुपये शेतकऱ्याला अतिवृष्टीचे वाटलेले फडणवीस साहेबांनी दाखवावे. मी राजकारण सोडतो. बरं, भाजपमधला आवडणारा प्रवक्ता कोणता की जो चांगला युक्तिवाद करतो, चांगलं चर्चा करतो? भाजपमधले मला आवडणारे प्रवक्ते आहेत अवधूत वाघ. काय सांगता? अवधूत वाघ मला आवडतात. ट्विटरवर काही पण लिहित असतात ते बोलणारे प्रवक्ते. तुम्ही ट्विटरवर मला म्हणले तर मग भाजपसाठी ट्विटरवर बोलणारी त्याचं वेगळं नाव सांगेन मी. पण आता अवधूत वाघ काय सांगते? हे माझे भारतीय जनता पक्षाचे आवडते प्रवक्ते आहेत. त्या दिवशी माझ्यासोबत चर्चेत होते, अनेकदा चर्चेत असतात, खडाजंगी चर्चा होते. आपला मुद्दा बिलकुल सोडत नाहीत, जोरात आवाज असतो. पण त्या माणसानं उभ्या आयुष्यात लाईव्ह डिबेटमध्ये शिव्या नाही दिल्या. ॲप्रिशिएटच करतो मी. दुसरं आणखीन कोण? शिंदे सेनेमधलं कोण आवडतं प्रवक्त्यांमध्ये? माफ करा का? पण सगळी उत्तरं मी द्यावा असं कायदा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? माफ करा. अरे बघूया, थांबा. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये? प्रतिभाताई शिंदे म्हणून आता एक आमच्याच काँग्रेस पक्षामधून गेलेल्या, बरं, जे आता NCPच्या प्रवक्त्या आहेत पवार गटाच्या. बरं. तर ते जे बोलतात ते काहीतरी ग्रासरूटचं, काहीतरी नवं, काहीतरी वेगळं असं ऐकायला भेटतं. बरं. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात? सुषमाताई आक्रमक आहे. सुषमाताई लढाऊ आहे, निर्भीड आहे. वाईट काळात शिवसेनेची बाजू खांद्यावर घेतलेली आहे. संजय राऊत साहेबाला तुरुंगात डांबलं होतं. शिवसेनेचा सगळा आवाज बंद करायचा प्लॅन केला होता बीजेपीनं, आणि राऊत साहेबाला तुरुंगात टाकल्यानंतर झाला यशस्वी प्लॅन असं वाटलं होतं. माझी बहीण सुषमाताईनं जागा भरून काढली. अभिमान आहे प्रचंड सुषमाताईचा मला. कोणत्या विरोधी पक्ष प्रवक्त्याबरोबर चहा घ्यावा असं वाटतो? सगळ्या कोणाही जीवाचा न घडो मत्सर, ह्या तत्वज्ञानाचं मी आहे. उपाध्ये सर असतील, पाठक सर असतील, किंवा ते अरुण सावंत म्हणून आहेत, सगळ्यांसोबत. ते का वैदिक थोडेच आहेत माझे. मी गांधीच अनुयायी आहे. मी सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत माझी तर इच्छा आहे की आमच्या रुपालीताई ठोंबरे आहेत, माझी बहीण आहे, ते आम्ही बोलणं असतं. वैरी नाही आम्ही एकमेकाची. आम्ही एकमेकाच्या अवलादी नाही काढत.
मी सगळ्या विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यासोबत माझा संवाद असतो, त्यांचा मला असतो. आवडलेल्या भूमिकांवर एकमेकाचं कौतुक करतो. आपापले पक्ष आहेत, विचारधारा आहेत, परखड भूमिका मांडणं हे आमचं कर्तव्य आहे, आम्ही मांडतो. पण म्हणून आम्ही वैरी नाही एकमेकाचे. एकही महाराष्ट्रातला प्रवक्ता त्यांना सांगावं, भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनी सांगावं की हनुमंत पवारनं चर्चेमध्ये पातळी सोडली. पण काँग्रेसमधला कोणता प्रवक्ता आवडतो? काँग्रेसमध्ये अतुल लोंढे आवडतात मला. आवडतात. अच्छा. अतुल लोंढे मला चर्चेमध्ये कसं सहभागी व्हायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, मुद्दे कसे काढायचे, अभ्यास कसा मांडायचा हे मला अतुल लोंढेंनी शिकवलं. अतुल लोंढेंनी मला मराठी मीडियामध्ये पाठवायला सुरुवात केली. एका अर्थानं ते मला संधी देणारा नेता आहे माझा, आणि माझ्यातला प्रवक्ता घडवणारा नेता आहे. गाडगील साहेब, अनंतराव गाडगील साहेब, त्यांनी जे डिसेन्सी सांभाळली ते मला आवडते. आमचे सचिन सावंत साहेब, ते शहरी भागातल्या प्रश्नाविषयी आणि काँग्रेसच्या आयडियॉलॉजीविषयी जे बोलतात ते माझ्यासाठी खूप. आणि सुप्रिया सेनेत आणि पवन खेरा तर आम्ही त्यांना फॉलो करतो. ओके. देवेंद्र फडणवीसांचं भाषण पूर्ण ऐकतं का? सगळं भाषण, मुद्दे काढून बसतात. देवेंद्रजींचं मी सगळं भाषण ऐकतो. सभागृहामधलं सगळं. आज तुमच्याकडे आलो म्हणून माझं थोडं कामकाज, पण देवेंद्रजींची प्रेस कॉन्फरन्स असेल, त्यांचं भाषण असेल, त्यांच्याशी संबंधित बातम्या असतील, कारण ते मुख्यमंत्री आहेत. राज्याचा गाडा ओढायची जबाबदारी त्यांच्यावर आहे. सगळ्या 12 कोटी महाराष्ट्राच्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत. त्यामुळे ते जे बोलतात, ते काय बोलतात हे ऐकणं माझ्यासाठी पक्षप्रवक्ता म्हणून माझ्या रुटीनचा भाग आहे. 1. 2. महाराष्ट्रातला नागरिक म्हणून ते बोलतात ते करतात की नाही हे बघणं पण माझं काम आहे. आणि ते जे बोलत असतील आणि करत नसतील तर भांडणं काँग्रेस म्हणून मला ती जबाबदारी दिली पक्षानं. म्हणून मी विचारतो ना की तुम्ही 31,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं, महाराष्ट्राच्या सीएमनी घोषित केलं, जबाबदार माणूस आहे, मोठा आहे. आम्ही सगळे पक्षीय मतभेद विसरून गप बसलो. 31 कोटी देत आहेत, 1 रुपया दिला आणि 10 दिले सांगितलं. 8,000 कोटी दिले मला माहित आहे, 31,000 कोटी म्हणून सांगितले. मग हा कोटेपणा आम्ही बोलणार. काँग्रेसमधल्या कोणता नेता प्रभावी वाटतो? मला माझी पूर्ण काँग्रेस आयडियॉलॉजी मला प्रभावी वाटते. तर ती ह्या वाईट काळात खांद्यावर घेऊन जाणारा प्रत्येक काँग्रेसचा नेता मला प्रभावी आहे. बाळासाहेब थोरातांचा संयतपणा मला आवडतो. नाना पटोले साहेबांचा आक्रमकपणा मी फॉलो करतो. विश्वजित कदम साहेबांचं संघटन कौशल्य मी आक्रमक करतो. जनतेविषयी आपल्या प्रेम असलं पाहिजे. हार असो, जीत असो, नाराज व्हायचं नाही. अमित देशमुख साहेब, धीरज देशमुख साहेबाकडून मी शिकलो. विजय वडेट्टीवार साहेबाकडून भाषण शिकलो मी. सभागृहात निर्भीडपणे खणखणीत बोलायचं. यशोमतीत ऐकून मी हारलं तरी घरी बसायचं नाही हे मी शिकलो. पृथ्वीराज बाबांकडून मी आंतरराष्ट्रीय राजकारण काय आहे, अर्थकारण काय आहे याच्यावर आपलं लक्षच असलं पाहिजे हे शिकतो. माझे मधुकरराव चव्हाण साहेब आता 95 वर्षाचा माणूस आहे, पण त्यांच्याकडून लहानातल्या लहान माणसाचं ऐकायचं हे मी शिकतो. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये जी लोक आहेत 11 वर्षाच्या वाईट काळानंतर जी लोक काँग्रेसमध्ये आहेत, आमचे मोहनदादा जोशी आयुष्य काँग्रेसमध्ये घालवलं, अरविंदजी शिंदे आमच्या सभागृहात एकटी खिंड एवढ्या वाईट काळात लढवत आहेत, ही सगळी आवडणारी माणसं आहेत. तर हे आहेत हनुमंत पवार. त्यांच्या पुढील कार्यासाठी, वाचनासाठी आणि मांडणीसाठी खूप खूप शुभेच्छा. म्हणजे ते एक वाक्य आहे काय, सुसंगत सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. तर असा संवाद हा पुढे असाच कायम राहील अशा अपेक्षा थांबूया. आणि त्यांची आपली एक टीम मिटिंग सर्व प्रवक्त्यांची आपणच आयोजित करूया आणि सर्व पक्षांचे प्रवक्ते येतील असं हनुमंत पवारांवरतीच आपण ती जबाबदारी सोपवूया. महाराष्ट्रामध्ये असा सुसंवाद कायम घडेल. आणि थांबूया. धन्यवाद हनुमंतजी, संवाद साधल्याबद्दल. थँक्यू.